राष्ट्रवादीच्या महिला संघटनेत रुपाली चाकणकर यांच्याविषयी तीव्र नाराजी आहे। चाकणकर यांना महिला प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याची मागणी होते। नाशिकमधील पदाधिकाऱ्यांनी सुनेत्रा पवार यांच्याकडे पत्राद्वारे ही मागणी केली। रुपाली चाकणकर यांच्यामुळे पक्षाच्या पुरोगामी चेहऱ्याला डाग लागत असल्याचा पत्रात उल्लेख करण्यात आला। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी अक्षय मंकडी यांच्याकडून। अक्षय, पत्रात नेमकं काय म्हटलंय? नक्कीच खरं तर नाशिक जिल्ह्यातील अनेक महिला पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पत्र लिहून रुपाली चाकणकर यांच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदावरून त्यांना बडतर्फ करावं अशी मागणी जी आहे ती करण्यात आलेली आहे। प्रामुख्याने नाशिक जिल्ह्याच्या ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला अध्यक्ष आहेत प्रेरणा बलकवडे त्यांच्या नेतृत्वात अनेक महिलांनी हे पत्र जे आहे ते खरं तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना लिहिलंय। या सगळ्या संदर्भात आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं काय यांना महिला प्रदेशाध्यक्ष पदावरून काढण्यात येणार का, पक्षाकडनं बडतर्फ करण्यात येणार? नक्कीच अक्षय, याकडे लक्ष असेलच। तूर्तास धन्यवाद।